नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एमपीएससी मित्र या युट्यूब चॅनलवरती। तर सगळ्यांना माहिती आहे की आजच 12 जुलै 2026 रोजी एमपीएससी ग्रुप सी चा पेपर पार पडलेला आहे। तर मराठी या सेक्शनची प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे सेट ए आहे, त्यामुळे आपला सेट चेक करून प्रश्नांची उत्तरे चेक करा, प्रश्न वाचूनच उत्तर चेक करा। त्यानंतर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की थकवा। ठीक आहे, 4 नंबर आहे ब व क बरोबर। ब व क बरोबर हा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे दुसऱ्याचं उत्तर आहे 2। 3 नंबरचं उत्तर आहे 3, 4चं 2, 5चं 2 आणि 6चं 3। अशा प्रकारे पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरे आपण एकदम व्यवस्थितपणे बघितलेली आहे। तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अर्थांच्या जोड्या जुळवायचा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर आहे 2। 8 नंबरचा आहे की योग्य म्हण ओळखा, तर त्याचं उत्तर आहे 4, म्हणजे फक्त बी बरोबर आहे। त्यानंतर आता बघूया आपण 9 नंबरचं उत्तर 4 आहे, 10चं उत्तर 3, 11चं 4 आणि 12वेचं उत्तर 2 आहे। तर चला 13 नंबरचा प्रश्न बघूया। 13चं उत्तर आहे 3, 14चं 4, 15 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, 16व्याचं उत्तर आहे 1, 17चं आहे 2, 18चं 4, 19चं 4 आणि प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे 3। चला तर आता प्रश्न क्रमांक 21 ते 25 हा प्रश्न उत्तरावरील प्रश्न आहे। तर आय होप तुम्ही उत्तरा व्यवस्थित वाचून व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे दिलेली असेल। तर आपण बघूया की 21व्या प्रश्नाचं उत्तर, त्यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे, तर उदारमतवादाची भूमिका कशी असावी। ठीक आहे, उत्तरात स्पष्ट उत्तर आहे की उदारमतवादाची भूमिका अगदी साधी व सरळ असावी, त्यामुळे 21व्याचं उत्तर आहे 1। दुसरं प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे 1, म्हणजेच ठोकळेबाज आदर्श। प्रश्न क्रमांक 23चं उत्तर आहे 2 आणि प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे ते पण 2च आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे 26 बघूया, ज्याचं उत्तर आहे 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे 4। हे 28व्याचं उत्तर, प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आहे 3, 29चं उत्तर आहे 2, 30चं आहे 2, 31चं आहे 4, 32चं आहे 1। अशा प्रकारे आपण 32 पर्यंत प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल। तर पुढची प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण 33 ते 41 पर्यंतची प्रश्नांची उत्तरे बघूया। प्रश्न क्रमांक 33 काय आहे की खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे। तर प्रश्न क्रमांक 33 याचं उत्तर आहे 1, प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे 4, 35चं उत्तर आहे 2, 36चं उत्तर आहे 1, 37चं उत्तर आहे 4, म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत प्रश्न क्रमांक 37 मध्ये। प्रश्न क्रमांक 38चं उत्तर पण 4च आहे आणि प्रश्न क्रमांक 39चं ही 4च आहे। 40 नंबरचं उत्तर आहे 1 नंबर आणि 41 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2। 41 नंबरचा प्रश्न काय आहे की खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले। दप्तर, तर दप्तर जो आहे त्या शब्दाचा प्रकार कोणता आहे, तर दप्तर हे कर्म आहे। अशा प्रकारे 41 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय 2 आहे। आता आपण 42 ते 48 प्रश्नांची अचूक उत्तरे बघूया। 42व्याचं उत्तर आहे 1, 43व्याचं 4, 44व्याचं 3, 45व्याचं 4, 46व्याचं 4, प्रश्न क्रमांक 47व्याचं 3, 48व्याचं 4। अशा प्रकारे आपले 48 प्रश्न सोडवून झालेले आहेत। त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 49। प्रश्न क्रमांक 49 काय आहे की मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध अर्थाचे पर्याय कोणते। तर ऑप्शन मध्ये आहे उपाय, औषधाची गोळी, मृत्यू, माप। तर प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे फक्त ए व बी बरोबर। आता शेवटचा आणि मराठी सेक्शन मधला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 50 याचं उत्तर बघूया। तर प्रश्न आहे पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा। पाठ म्हणजे बसण्याचा पाठ, पाण्याचा पाठ, विवाहाचा प्रकार, शरीरातील मागील बाजू। तर याचं उत्तर आहे फक्त सी म्हणजे पर्याय क्रमांक 3। फक्त सी म्हणजे काय आहे, तर विवाहाचा प्रकार। अशा प्रकारे आपण मराठी सेक्शनची 50 प्रश्नांची 50 उत्तरे बघितलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच प्रकारे इंग्लिश सेक्शनची पण उत्तरे हवी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जे नुकतेच पेपर देऊन आलेले आहेत। त्यांना आपल्याला पेपर कसा गेला हे चेक करायचं असेल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।